संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमेचा सण महिलांकडून मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा केला जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये मात्र या सणाचे एक वेगळेच आणि प्रेरणादायी रूप पाहायला मिळत आहे. येथे गेल्या तब्बल 17 वर्षांपासून पुरुष स्वतः वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पत्नीप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करत आहेत. भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी महिला उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा यासाठी प्रार्थना करतात. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळविल्याची पौराणिक कथा या व्रतामागे सांगितली जाते. त्यामुळे वटपौर्णिमा ही पती-पत्नीतील नात्याचे प्रतीक मानली जाते. मात्र कुडाळमध्ये या परंपरेला एक वेगळी दिशा देण्यात आली आहे. येथे पुरुष देखील आपल्या पत्नीच्या त्यागाची, समर्पणाची आणि कुटुंबासाठी केलेल्या योगदानाची जाणीव ठेवून वडाच्या झाडाची पूजा करतात. जन्मोजन्मी हीच पत्नी लाभो अशी मनोमन प्रार्थना करत ते आपल्या जीवनसाथीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. या उपक्रमाची सुरुवात सुमारे 17 वर्षांपूर्वी काही मोजक्या पुरुषांनी केली होती. समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही परंपरा आज कुडाळची ओळख बनली आहे. दरवर्षी अनेक पुरुष उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होत असून नव्या पिढीतील युवकही या उपक्रमाशी जोडले जात आहेत. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे वटपौर्णिमा आणि त्यामुळे नवऱ्याप्रती श्रद्धाभाव, आदरभाव, दीर्घायुष्य चिंतनासाठी हा सण ते साजरे करतात. तसंच जी स्त्री आपल्या पाठी समर्थन उभी आहे तिच्यासाठी श्रद्धाभाव व्यक्त करण्याच्या उद्देशाने 2009मध्ये उमेश गाळवणकर आणि त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून पुरुषाची वटपौर्णिमा साजरी करण्याचा आम्ही संकल्पना सोडलेला होता आणि तो गेली 16 वर्ष, आजचं हे 16 वर्ष आहे. या 16 वर्ष अविरतपणे चालू आहे. आपण म्हणतो की संगती जन्माचा, विसावा जीवाचा, सुखी ठेव देवा माझा, धनी कुंकुवाचा. हा जो धनी कुंकुवाचा जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत संसार चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं, त्याच्या यशामध्ये, त्याच्या कार्यामध्ये त्याच्या अकर्तर प्रगती त्याची होत राहावी हा यामागचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीने स्त्री या ठिकाणी प्रयत्न करत असते, हा सण करत असते. आम्हीसुद्धा या उद्देशानेच ती आहे म्हणून आम्ही आहोत. स्वामी गौरवार्थ अमृतम असं म्हटलं होतं. एक नवऱ्याचा एक प्रेमाचा शब्दसुद्धा त्या ठिकाणी तिला मिळाला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने तरी संसार करू शकते. गोविंदाग्रजांची एक कविता आहे की क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा. पुरुषाने एखादं शाबासकीची प्रेमाची थाप जरी पाठीशी मारली तरी कोणत्याही स्त्रीला हे म्हणजे आकाश ठेंगणं वाटतं आणि हीच जाणीव आपण जपायची आहे. तिच्या कर्तृत्वाची, तिच्या त्यागाची जर आपण योग्य दखल घेतली तर संसार सुखाचा, आनंदाचा होऊ शकतो. हा संदेश आम्ही या निमित्ताने या पुरुषांच्या वटपौर्णिमेमार्फत जगाला आणि समाजाला देऊ इच्छितो. विधिवत पूजा, मंत्रोच्चार, वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा आणि पत्नीच्या दीर्घ आयुष्याची कामना करत हा अनोखा सोहळा पार पडतो. अनेक जण आपल्या पत्नींसोबत या कार्यक्रमात सहभागी होतात. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित न राहता पती-पत्नीतील परस्पर विश्वास, प्रेम आणि सन्मान व्यक्त करण्याचा एक सुंदर सोहळा बनला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते पत्नी कुटुंबाचा आधारस्तंभ असते. तिच्या त्यागामुळे आणि मेहनतीमुळेच घरातील प्रत्येक सदस्य आनंदी आणि सुरक्षित राहतो. त्यामुळे केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही आपल्या जीवनसाथीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक असल्याची भावना या उपक्रमामागे आहे. या अनोख्या वटपौर्णिमेमुळे समाजात सकारात्मक संदेश दिला जात आहे. स्त्री-पुरुष समानता, परस्पर सन्मान आणि एकमेकांच्या योगदानाची जाणीव या मूल्यांना बळकटी मिळत आहे. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत आधुनिक विचारांना स्वीकारण्याचे उत्तम उदाहरण म्हणून कुडाळची ही परंपरा आज राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. सिंधुदुर्गातील ही आगळीवेगळी वटपौर्णिमा केवळ एक धार्मिक विधी नसून ती नात्यांमधील प्रेम, विश्वास, समर्पण आणि समानतेचा उत्सव बनली आहे. जन्मोजन्मी हीच पत्नी लाभो अशी प्रार्थना करणाऱ्या या पुरुषांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असून परंपरांना नव्या दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला आहे. यामुळेच दरवर्षी कुडाळमध्ये साजरी होणारी ही अनोखी वटपौर्णिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत असून स्त्री-पुरुषांमधील परस्पर आदर आणि प्रेमाचे प्रेरणादायी प्रतीक म्हणून ओळखली जात आहे. वटसावित्रीची पूजा म्हणजे आजचा हा सण हा स्त्रियांसाठी खूप मोठा मानला जातो. कारण जसं वडाला खूप आयुष्य आहे
तसं आपल्या पतीलाही जास्त आयुष्य मिळावं म्हणून त्या करतात. त्याचप्रमाणे आज कुडाळमध्ये सगळे जे पुरुष मंडळी करतात, आज 15-16 वर्ष झालेली आहेत या गोष्टीला, आणि त्याच्यातून त्यांच्या भावना, स्त्रीप्रती ज्या भावना आहेत, त्यांना चांगलं आयुष्य, त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, त्यांना जे काम करतात त्याच्यात त्यांना जास्त यश मिळू दे, यासाठी हे जे पुरुष दरवर्षी न चुकता ही जी वटपौर्णिमा करतात, त्यासाठी आम्हाला खरोखर त्यांचा आदर वाटतो.